एक एन-डी-ए करणारा मुलगा 11वी-12वीला सायन्स घेतो, एन-डी-एची तयारी करतो. कुठेतरी काहीतरी चुकतं आणि एन-डी-एचं स्वप्न अपूर्ण राहतं. ते एक्झाम प्रेशर जे असतं म्हणजे त्या टाईममध्येच संपायचं. ही अकॅडमिक एक्झाम नाहीये कारण. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे यश शिंदे. त्याचा जो महाराष्ट्र एम-सी-ए सी-ई-टीचा स्कोर आहे तो आहे 99.58. मित्रांनो, ही जर्नी खरंच तुमच्यासाठी इन्स्पायरिंग असणार आहे. कारण एक एन-डी-ए करणारा मुलगा 11वी-12वीला सायन्स घेतो, एन-डी-एची तयारी करतो. कुठेतरी काहीतरी चुकतं आणि एन-डी-एचं स्वप्न अपूर्ण राहतं. पण त्याच इक्विव्हॅलेंट जर स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर यशची जी मेहनत आहे कशा पद्धतीने होती आणि आज महाराष्ट्रातल्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कशा पद्धतीने यश पोहोचलाय, ही जर्नी आजची असणार आहे. तर हॅलो, वेलकम यश. हॅलो सर. यश, डेफिनेटली प्रत्येकाला मी हाच प्रश्न विचारलाय पॉडकास्टमध्ये, की बाबा रे रिझल्ट लागला, व्हॉट वॉज दॅट मोमेंट? तर काय होता तो मोमेंट? सर ऑब्व्हियसली खूप हॅपी होतो. मला तो दिवस अजून आठवतोय. जेव्हा म्हणजे 20th मेला रिझल्ट आला होता. सकाळी येस. 8 वाजता अगदी रिझल्ट आला तुला होता. सगळं आठवतंय. आणि मी असंच प्रिपरेशन चालू होती तेव्हा माझी दुसऱ्या हां, सी-ई-टीसाठी. हां, हां. तर मग रिझल्ट आला आणि खूप हॅपी होतो. म्हणजे राइट. 98 मी एक्स्पेक्ट केले होते, पण 99.5 पाहून अजून जास्त हॅपी होतो. बरोबर, एक्झॅक्टली. तर ह्या जर्नीमध्ये खूप सरळ सांगतो, यशबद्दल थोडक्यात सांगतो. ही इज व्हेरी कन्सिस्टंट आणि आमच्याकडे तो मला वाटतं बी-बी-ए, सी-एच्याही अकॅडमिक कोचिंगला होता आणि ज्यावेळी त्याने निर्णय घेतला, की आता मला महाराष्ट्र एम-सी-ए, सी-ई-टी म्हणे किंवा टॉप कॉलेजेसमध्ये मला एंट्री करायची आहे, तर आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता, यार बॅलन्स ही कैसे करने वाला है? तर कारण सो सर मुलांना येस. ह्याचं मी सांगू शकतो, की मी फर्स्ट इयरपासून सरांच्या तिथे आहे क्लासमध्ये आणि फाउंडेशन स्ट्रॉंग असल्यामुळे मला असं एवढा म्हणजे डिफिकल्टी अडचणच झाली आली नाही. नाही. बिलकुल. बरोबर. कारण सुरेश सर मला फर्स्ट इयरपासून खूप चांगलं गाईड केलं आणि म्हणजे थर्ड इयरपर्यंत मला असं कळालं होतं, एक पॉइंट येतो, की आपण म्हणजे एस-पी-पी-यूला काय पाहिजेल आपल्याकडनं, कसे बरोबर. आन्सर्स लिहायचे ते हं. सगळं आपल्याला समजायला लागतं आणि बरोबर. ॲज मला असं काय म्हणजे अडचण आली नाही अडचण दोन्ही आलीच मॅनेज नाही करायला. मॅनेज करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं 11वी-12वीला मॅथ्स होता, एन-डी-एचा स्टुडंट होता. म्हणून बघा, मेहनत कमी पडल्याचा विषय नसतो, पण आज तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणून कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि 11वी-12वीला त्याचं मॅथ्स होतं. तेच मॅथ्स त्याच्या पुढेही कामी आलं. तर यश, मुलांना कशा पद्धतीने इम्पोर्टन्स सांगशील, की यार मॉर्क्सचं इम्पोर्टन्स काय असतं? मॉर्क्स डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण मॉर्क्स दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही, की म्हणजे काय म्हणजे कुठे चूक होते आपली. बरोबर. आणि जर मॉर्क्स दिले नाही, तर मग ते एक्झाम प्रेशर जे असतं म्हणजे त्या टाईममध्येच संपायचं. ही अकॅडमिक एक्झाम नाहीये कारण. बरोबर. एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कसं होतं, की ते टाईम प्रेशरमध्येच बरोबर ॲक्युरसी पण पाहिजे आणि टाईम पण स्टिप्युलेटेड टाईममध्ये आपल्याला बरोबर. करावं झालं लागतं. पाहिजे. तर मग ते करण्यासाठी मॉर्क्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मॉर्क्स नंतर जे एनालिसिस असतं ते जास्त ते इम्पॉर्टंट जास्त आहे. इम्पोर्टंट. आयदर तुम्ही फक्त मॉर्क्सच देत बसला तर काही उपयोग होत नाही. असा कुठला मोमेंट होता ज्यावेळी वाटलं यार काहीतरी गडबड होऊ शकते आणि मला कमबॅक केलं पाहिजे? ते लास्टला मला 15 डेज जेव्हा राहिले होते तेव्हा बरोबर, असं खूप वाटलं होतं आणि तुम्ही म्हणजे खूप व्हिडिओज पण असे रिलीज करत होते, की बरोबर. मॉर्क्सचे कमी होतील स्कोर्स हं. वगैरे. पण नंतर मग थोडं-थोडं जास्त प्रॅक्टिस वाढवली आणि होऊन ते गेलं. केलं. बरोबर. घरच्यांना कसं श्रेय देशील? ऑब्व्हियसली घरच्यांनी म्हणजे आईनी तर मला खूप जास्त मदत केली. म्हणजे मला सकाळी कामं वगैरे अशी काही करायची बरोबर आहे. नव्हती बिलकुल. बरोबर. आणि म्हणजे ते म्हणत होते, की घरचा अभ्यास तू फक्त कर म्हणजे असं ॲज सच दुसरी काही कामं करायला मला नव्हतीच म्हणजे. बरोबर. आणि मग ईझी झालं म्हणजे ईझी थ्रू आउट झालं. द मी कॉलेज पण इतकं अटेंड केलं नव्हतं म्हणजे बरोबर. जास्तीत जास्त म्हणजे हं. अटेंडन्सचा एवढा इश्यू पण नव्हता. कारण माझं कॉलेजमध्ये मी तेवढं टीचरशिप बनवून ठेवलं होतं बरोबर, म्हणजे. बरोबर. मग मुलांना हाच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मुलं खूप कन्फ्यूज असतात. सर आमचं कॉलेज रेग्युलर आहे, मग असं आहे, तसं आहे, कॉलेज करावंच लागेल आणि गंमत अशी आहे, की ह्या एम-सी-ए करण्यासाठी फक्त सी-ई-टीचे मार्क्स धरले जातात. मुलांचा फोकस जरा डायव्हर्ट होतो. कसं सांगशील त्यांना समजून कसं सांगशील? ऑब्व्हियसली तुम्ही जास्त म्हणजे कॉलेज असं जास्त अटेंड करायचंय म्हणजे थर्ड इयरला तर असं जरूरत नसती म्हणजे बरोबर, जास्त. बरोबर. करायचंच आहे म्हणजे जर टीचर्ससोबत चांगलं रिलेशन असेल तर टीचर्स अलाउ पण करतात आणि म्हणजे बरोबर काही आहे. जरूरत नाही. कारण मोस्टली सगळे स्टुडंट्स थर्ड इयरला असं इंटर्नशिप वगैरे बघत असतात. नाहीतर मग मास्टर्ससाठी प्रिपेअर करायला मास्टर्ससाठी बघत असतात. प्रिपेअर करत असतात. आणि माझ्या पण मनात हेच होतं, की मास्टर्स करायचं तर मग कशाला म्हणजे कॉलेजला जाऊन उगाच टाईमपास होतो आणि कॉलेजचा क्राउड सगळ्यांना माहिती आहे, की किती वेगळं असतं म्हणजे वेगळं होतो. सगळे बरोबर. वेगळे-वेगळे
ऑब्व्हियसली वेगळे आणि आणि नेमकं काय अकॅडमिक साठी त्याने एनएसजी अकॅडमीची कोचिंगही जॉईन केली होती. वेळोवेळी त्याने तेही काम केलं आणि सीईटीचंही काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं की ऑनलाईन माध्यमातूनही चांगलं करू शकतो याचं उदाहरण यश आहे बरं का. कारण ऑनलाईन मध्ये ना ऑफलाईन येणाऱ्या मुलापेक्षा डबल ट्रिपल मोटिवेशन लागतं आणि ते मोटिवेशन त्याच्याकडे होतं. त्याने जिद्दीने ते केलं आणि त्याचं रिपोर्टिंग करण्याचं, विचारण्याची पद्धत काही असेल ते एकदमच प्रॉपर होतं. यश तुला काय वाटतं किती दिवस आधी किंवा महिन्याआधी हे चालू केली पाहिजे महाराष्ट्र एमसीएससी? तुमचं मॅथ्स जर चांगला असेल तर तुम्ही 6 मंथ्स आधी चालू केलं तरी चालेल. बरोबर. पण मॅथ्स तुमचं म्हणजे पाहिजे 12th मध्ये ऍटलीस्ट तुम्ही एक कुठली तरी दुसरी सीईटी दिलीच असेल 12th नंतर, तर मग मॅथ्स स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली इझी होईल. कारण एवढं असं लॉजिकल रिझनिंग बाकी क्वांटिटेटिव्ह अडचण येते. एवढं असं डिफिकल्ट नाहीये, म्हणजे हम्म. खूप जास्त करावं लागेल प्रॅक्टिस. बरोबर. सो होऊन जातं. म्हणजे माझ्या मते जर एकदम स्टार्ट करत असताल फ्रेश बेस पासून तर 1 वर्ष आधी तर मिनिमम केलंच पाहिजे. बरोबर. व्हॉट मेक्स अस डिफरंट एनएसजी अकॅडमी बद्दल? एनएसजी अकॅडमीचं एक खासियत आहे की कधीही डाऊट्स विचारा सरांना. मी मेसेज करतो सर, लगेच पुढचे 6-7 तासात सरांचा रिप्लाय. असं एवढं फास्ट. आणि ॲप असल्यामुळे म्हणजे काय झालंय ते प्रोसेस फास्ट होतीये. म्हणजे बरोबर. डाऊट्स वगैरे पण इझिली क्लिअर होत आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मी सारखं पाहू शकलो असतो. म्हणून इझी झालं अजून जास्त. बरोबर. यश, मुलांना अजून एक मोठा सगळ्यात मोठा कन्फ्युजन हे असतं की बाबा मास्टर्स केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? तुझा व्ह्यू काय? मास्टर्स म्हणजे बीसीए नंतर विशेष. येस, बीसीए नंतर काय होतं की सर्व्हिस बेस्ड कंपनीज मोस्टली येतात आणि ते असे नॉन टेक रोलसाठी हायर करतात, जे नको बरोबर. होतं मला. मला असं पाहिजे होतं की प्रोडक्ट बेस्ड कंपनी. आणि तुम्हीच सांगितलं होतं की जर प्रोडक्ट बेस्ड मध्ये जायचंय तर मग एकच उपाय तो मास्टर्स. कारण मास्टर्स. बीटेकच्या स्टुडंट सोबत कॉम्पिट करायला लागतं आणि बीसीए इज नॉट इनफ फॉर दॅट टू Exactly. कॉम्पिट विथ बीटेक स्टुडंट. बरोबर, बरोबर. तर मित्रांनो, ही होती यशची जर्नी आणि ती डेफिनेटली तुमच्यासाठी इन्स्पायरिंग असेल. बघा, हे सोपं नसतं की ज्यावेळी आपलं एक स्वप्न अपूर्ण राहून जातं, पण त्या स्वप्नाच्या पलीकडेही दुसरी स्वप्न आपण बघितली पाहिजेत आणि ते पूर्ण करायला डेफिनेटली यश संपादित करायला, म्हणजे नावच त्याचं यश आहे आणि यशने हार्डवर्क केलं, स्मार्ट वर्क केलं आणि यश संपादित केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टे ट्यून टू एनएसजी अकॅडमी. नक्कीच तुम्हाला पुढेही चांगल्या पद्धतीच्या इन्स्पायरिंग जर्नी तुम्हाला बघायला मिळतील आणि यश पुन्हा कधीही एनएसजी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना गायडन्सची गरज पडली नक्की डेफिनेटली ऑलवेज. ऑलवेज. थँक यू व्हेरी मच सो मच गाईज. सर, तुम्ही मला खूप मदत केली थ्रू आउट द जर्नी. थँक यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.